नमस्कार. आजचा विषय 301 हिऱ्यांनी एका उद्योजकाचे आयुष्य कसे बदलले? उत्तर हिऱ्यात नव्हते, विचार करण्याच्या पद्धतीत होते. एक मुलगा MBAच्या इंटरव्ह्यूला गेला होता. समोर बसलेल्या प्रोफेसरने त्याला एक विचित्र प्रश्न विचारला. समजा 7 चोरांनी हिरे चोरले आहेत. मुलगा हसला. त्याला वाटलं इतक्या मोठ्या इंटरव्ह्यू मध्ये हा कसला बालिश प्रश्न. पण पुढच्या 10 मिनिटात त्याला समजलं हा प्रश्न हिऱ्यांचा नव्हता. हा प्रश्न त्याच्या विचार करण्याच्या पद्धतीचा होता. चोरांकडे हिरे होते. 2 जणात वाटले, एक हिरा उरला. 3 जणात वाटले, एक हिरा उरला. 4, 5, 6 प्रत्येक वेळी एक हिरा उरत होता. पण 7 जणात वाटले, एकही हिरा उरला नाही. प्रश्न साधा होता, हिरे किती होते? बहुतेक लोक इथेच अडकतात. ते अंदाज लावायला सुरुवात करतात. 100, 150, 250, 500, कदाचित कदाचित कदाचित. पण जीवनातील बहुतेक अपयश याच ठिकाणी जन्म घेतात. कारण लोक उत्तर शोधतात, पॅटर्न नाही. आता आता एक उद्योजक कल्पना करा. विक्री कमी झाली, तो जाहिरात वाढवतो, काही फरक पडत नाही. तो डिस्काउंट देतो, तरीही फरक पडत नाही. तो नवीन प्रॉडक्ट लॉन्च करतो, तरीही समस्या कायम. का? कारण तो उत्तर शोधत आहे, समस्या निर्माण करणारा पॅटर्न नाही. त्या मुलानेही सुरुवातीला अंदाज लावले, पण मग तो थांबला. त्याने स्वतःला विचारलं, या प्रश्नामागचा नियम काय आहे? आणि सगळं बदललं. त्याला समजलं, हा हिऱ्यांचा प्रश्न नाही, हा रिमाइंडरचा प्रश्न आहे, हा पॅटर्नचा प्रश्न आहे, हा लॉजिकचाही प्रश्न आहे. अचानक त्याला उत्तर दिसू लागले. 2 ने भागलं तर 1 उरतो, 3 ने भागलं तर 1 उरतो, 4 ने भागलं तर 1 उरतो, 5 ने भागलं तर 1 उरतो आणि 6 ने भागलं तर 1 उरतो. म्हणजे अशी संख्या असली पाहिजे जी 2, 3, 4, 5, 6 या सगळ्यांनी पूर्ण भाग जाते आणि त्यात एक जास्त असतो. आता खेळ बदलला होता. उत्तर शोधण्याचा नाही, पॅटर्न शोधण्याचा. काही मिनिटांनी त्याने उत्तर दिलं, 301. प्रोफेसर हसले, कारण त्यांना उत्तरात रस नव्हता. त्यांनी त्या मुलाच्या विचार प्रक्रियेत रस होता. जीवनात मोठे लोक असेच जिंकतात. अमेझॉनने पॅटर्न पाहिला, नेटफ्लिक्सने पॅटर्न पाहिला, गुगलने पॅटर्न पाहिला, ऍपलने पॅटर्न पाहिला. जग बदलण्याआधी त्यांनी जगातील बदलांचा पॅटर्न ओळखला. सामान्य लोक घटनांकडे पाहतात, असामान्य लोक संबंधाकडे पाहतात. सामान्य लोक समस्येकडे पाहतात, असामान्य लोक प्रणालीकडे पाहतात. सामान्य लोक हिरे पाहतात, असामान्य लोक समीकरण पाहतात. म्हणून पुढच्या वेळी तुमच्या व्यवसायात समस्या आली, तुमच्या करिअरमध्ये अडथळा आला किंवा एखादा कठीण निर्णय घ्यायची वेळ आली, उत्तर शोधायला धावू नका. क्षणभर थांबा. स्वतःला विचारा, या मागचा पॅटर्न काय आहे? कारण अनेकदा समस्या कठीण नसते, आपण चुकीच्या ठिकाणी उत्तर शोधत असतो. आणि कधी कधी फक्त 301 हिऱ्यांचा एक छोटासा प्रश्न आपल्याला आयुष्यभरासाठी विचार करण्याची नवीन पद्धत शिकवून जातो. धन्यवाद.